अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा चांगला जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गुरु महाराजांचं घरात वास्तव्य असणं म्हणजे नेमकं काय, ती जाणीव व्हायला नेमकं काय करावं लागतं? काही नाही, मनातल्या भावाला ते जाणतात आणि आपलं अस्तित्व दाखवून देतात. त्यांचं अस्तित्व म्हणजे सर्व समस्यांचं त्या येण्याआधी झालेलं निराकरण, म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण. जे भक्त माझं आवडतील, जे माझे कथामृत पान करीती, त्यांच्या घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित. आमुचे चरित्र जो पठन करी, त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्याच द्वारी, दासी परितिष्ठिल. त्याची नाही यमाचे भय, त्यास लाभ लाभो निश्चय. पुत्र पोत्रासहित अष्टश्रेय अनुभवनी, निर्भय पावे मुक्ती. पवित्र गुरुचरित्राचे वाचन जिथे होते तिथे प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांचा वास करतात आणि त्यांचा वास म्हणजे अष्टसिद्धी आणि नवनिधी यांचा अखंड राबता. श्री गुरु महाराजांचे नित्यस्मरण करून याचा अवश्य अनुभव घ्यावा. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. आणि श्री गुरुचरित्र हा 5वा वेद देखील मानला जातो. या ग्रंथात श्रीपाद, श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथनात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रासादिक भाषेत केलेले आहे. श्री गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या आधी व्याधी आजार पारायण वाचनाचे नष्ट होते. त्याचबरोबर पारायण वाचनाने मनुष्य दुःखमुक्त होतो. गुरुचरित्र वाचनाने घरातले नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद व चैतन्य प्रसन्नता निर्माण होते. त्याचबरोबर पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न कार्य, करिअर, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीत ग्रह नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यांवर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे. कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण सेवा. दत्त जयंतीचा आता सप्ताह सुरू होत आहे. 20 तारखेपासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. सर्व बंधू भगिनींना आज आपण संसार आहोत. अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात, त्यावर आपल्याला मार्गच मिळत नाही. जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल, तर श्री गुरुचरित्र पारायणाचे एकदा अनुभव घेऊन बघा. खूप छान अनुभव येईल. दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील. योग्य खरा मार्गदर्शक गुरूंची भेट घडवून देतील. आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलोय. त्यांचा आशीर्वाद काही मिळत नाही. कुलदैवत कोपले आहेत, पितृदोषाचा त्रास आहे, अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक त्रास होतोय, वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्तींचा प्रभाव, आपली काही चूक नसताना प्रारब्ध वंश काही त्रास देतोय आपल्याला काहीच कळत नाही आहे. तेव्हा आपण या गुरुचरित्र पारायणाचं पठण करू शकतो, पारायण करू शकतो. फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात कुठले बदल होतात ते आता आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच नेमके कुठले फायदे आपल्याला पारायण केल्यानंतर होतात ते आता आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्वपुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे. आपल्या घरी आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा त्याचे फळ आपल्याला 10 पट मिळते. त्याचबरोबर आपण जेव्हा दत्तक्षेत्रात किंवा मंदिरामध्ये याचे पारायण करतो तेव्हा आपल्याला
त्या पारायणाचे 100 पट फळ मिळते. कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे, हे कधीही विसरू नये. तुमच्या मनात कुठल्याही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच, असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे. ज्याचे मनोबल पूर्ण खंचूत झाले आहे, मनस्थिती स्थिर राहिलेली नाही, एकाग्रता संपली आहे, अगदीच आत्महत्येचा विचार मनात येत असेल, तर त्यांनी गुरुचरित्र वाचनाचे पूर्णपणे बरे होतात. ज्यांचा विवाह जुळत नसेल व अडलेला विवाह जुळतात, या कार्याने म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण केल्यावर अडलेला विवाह देखील जुळतो. तुमच्या घरात आर्थिक उत्कृष्ट होऊ लागतं. पितृदोष असल्यास खूप फरक पडतो. ज्यांना संतती नाही त्यांना देखील संतती होते. पती पत्नी मधील भांडणे वादविवाद कमी होतात. नातेवाईक गणगोतात. भाऊबंदकी मधील वाद अगदीच गैरसमज सगळं दूर होतं. म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी मुळीच सोडू नका. त्याचबरोबर गुरुचरित्रात परान्नाचे दोष सांगितलेले आहेत. त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळायला हवे. पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही. कुणाकडे अन्न ग्रहण करावे आणि कुणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितलेले आहेत. अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहमी येते. सांप्रत काळात परान्न हा भाग कुणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात. हा असं सांगितलं असेल, कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते, याची खूप उदाहरणे सांगितलेली आहेत, नकारात्मक आणि सकारात्मक. थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे. ब्रह्मवर्तास आप्पा खांडिलकर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हागवण म्हणजेच रक्ताचे संडास सुरू होऊन तो फार अशक्त झाला. त्यावेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपक्वाने तयार करून ते अन्न मुलांवरून उतरून कोणास तरी खायला घाला, म्हणजे मुलगा बरा होईल. हे ऐकून आप्पांच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यात बोलावून जेवू घातले. याने आप्पाला बरे वाटले. तर व्यंकटरावाला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मवर्तास होते. त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यास ते म्हणाले, तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे, तू यातून बरा होशील असे दिसत नाही. यानंतर व्यंकटरावांनी बरेच औषधोपचार केले, पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य शेवटी काही दिवसातच त्याचे दरम्यान देहावसान झाले. हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम. दत्ताचं महात्म्य. विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूड असा पुत्र जेवला, तेव्हा सतीच्या हाताने मिळता अन्न तया भ्रम गेला निघून असे म्हटले. हा अन्नाचा सकारात्मक परिणाम. प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरिता आले होते. दत्त महाराजांच्या आग्रहाने जेवू वाढल्याने फळ हे मोक्षस्वरूप होते. यापेक्षा अधिक कोणते फळ असेल? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिकृष्टकरिता उपयुक्त ठरते. म्हणूनच पारायणाच्या काळामध्ये म्हणजेच 7 दिवस आपण परान्न घेऊ नये असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दोष लागतात.